नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, काल गव्हर्नमेंटने 4 प्रपोजलला मंजुरी दिली आहे आणि मित्रांनो, या 4 प्रपोजलमध्ये एक प्रपोजल होता रेअर अर्थचा आणि 3 प्रपोजल होते रेल्वे प्रोजेक्ट्सच्या रिलेटेड. आणि मित्रांनो, या 4 प्रपोजलला काल गव्हर्नमेंटकडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच 4 प्रपोजलबद्दल बोलणार आहोत ज्याला गव्हर्नमेंटकडून मंजुरी मिळाली आहे. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. कॅबिनेट डिसिजन फ्रॉम रेअर अर्थ्स टू रेल्वेज फॉर इम्पॉर्टंट कॅबिनेट डिसिजन अप्रूव्ह. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल 4 महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. या 4ही निर्णयामध्ये एकूण 20,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये अंदाजे 7,300 कोटी रुपयांची रेअर अर्थ मॅग्नेट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, अंदाजे 10,000 कोटी रुपयांची पुणे मेट्रो विस्तार योजना, अंदाजे 1,500 कोटी रुपयांची देवभूमी द्वारका ते कनालस रेल्वे मार्ग दुप्पट करण्याची योजना आणि बदलापूर ते कर्जत मार्गावरील 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गासाठी 1,300 कोटी रुपयांची योजना या 4 प्रपोजलचा यामध्ये समावेश आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले बोलूया कोणता आहे तो रेअर अर्थशी रिलेटेड प्रपोजल ज्याला गव्हर्नमेंटकडून मंजुरी मिळाली आहे. तर मित्रांनो, मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की रेअर अर्थ आणि परमनंट मॅग्नेट धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचे बनले आहे. कोविड-19 दरम्यान चिप आणि मॅग्नेटच्या कमतरतेमुळे अनेक उद्योगामध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. प्रतिसादात सेमीकंडक्टरसाठी प्रथम एक योजना सुरू करण्यात आली आणि काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली परमनंट मॅग्नेट्सच्या उत्पादनासाठी ही एक मोठी योजना मंजूर करण्यात आली आहे. यामुळे एंड टू एंड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम तयार करण्यास मदत होईल आणि 7,280 कोटी रुपयांची गुंतवणूक योजनीत आहे. या योजनेचा कालावधी 7 वर्षाचा आहे, ज्यामध्ये प्लांट स्थापनेसाठी 2 वर्ष समाविष्ट आहे. एकूण 1,200 MTPA म्हणजे मेट्रिक टन्स पर ॲनम क्षमतेचे 5 युनिट्स स्थापन केले जातील. तसेच मित्रांनो, काल गव्हर्नमेंटने 3 रेल्वेशी रिलेटेड प्रपोजलला सुद्धा मंजुरी दिली आहे. तर चला पहिला प्रपोजलबद्दल थोडी जाणून घेऊया. तर मित्रांनो, मंत्री मंडळाने पुणे मेट्रोच्या विस्ताराला 9,858 कोटी रुपयांच्या खर्चाची मंजुरी दिली. लाईन 4 ही 25.5 किलोमीटर लांबीची असेल, ज्यामध्ये 22 स्टेशन्स असतील आणि लाईन 4A ही 6.1 किलोमीटर लांबीची असेल, ज्यामध्ये 6 स्टेशन्स असतील. आणि मित्रांनो, हे प्रोजेक्ट्स 5 वर्षात पूर्ण होतील, ज्यामुळे पुणे मेट्रो नेटवर्कची एकूण लांबी 100 किलोमीटर्सपेक्षा जास्त होईल. चला मित्रांनो, आता आपण सेकंड रेल्वेचा प्रपोजल बघूया ज्याला गव्हर्नमेंटकडून मंजुरी
मिळाली आहे। तर मित्रांनो, देवभूमी द्वारका ते ओखा पर्यंतच्या 159 किलोमीटर लांबीच्या कालव्याच्या डबलिंग प्रोजेक्ट्सलाही मंजुरी देण्यात आली आहे। हा प्रपोजल 1457 कोटी रुपयांचा आहे। या प्रोजेक्टमुळे दरवर्षी 28 मिलियन लिटर डिझेलची बचत होईल आणि लॉजिस्टिक्स खर्चात दरवर्षी 311 कोटी रुपयांची रिड्यूस होईल। चला मित्रांनो, आता आपण तिसरा प्रपोजल बघूया रेल्वेशी रिलेटेड, ज्याला काल गव्हर्नमेंटने मंजुरी दिली आहे। तर मित्रांनो, बदलापूर ते कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या प्रपोजललाही मंजुरी देण्यात आली आहे। 65 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 1300 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे। या खर्चाचा अर्धा भाग राज्य सरकार उचलेल। या मार्गावर 8 मोठे आणि 106 मायनर ब्रिजेस देखील बांधले जातील। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की काल गव्हर्नमेंटने 20,000 कोटी रुपयांच्या 4 प्रपोजलला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये एक रेअर अर्थशी रिलेटेड आणि 3 प्रपोजल रेल्वेच्या रिलेटेड होते। तर मित्रांनो, आता आपण या अपडेटमुळे कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण जाणून घेऊया। आणि मी आधीच क्लिअर करून देत आहे की व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही कोणत्या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। मित्रांनो, या अपडेटमुळे आपण GMDCला स्टडी करू शकतो। आणि मित्रांनो, पहिले आपण अशा कंपन्या ज्यांना आपण रेअर अर्थ अपडेटमुळे स्टडी करू शकतो। तर मित्रांनो, रेअर अर्थ अपडेटमुळे आपण GMDC लिमिटेडला स्टडी करू शकतो। आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74%, पब्लिकची होल्डिंग आहे 21.92%, FISची होल्डिंग आहे 3.32% आणि DISची होल्डिंग आहे 0.76%। आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। आणि मित्रांनो, रेअर अर्थ अपडेटमुळे आपण NLC इंडिया लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो। आणि कंपनीमध्ये करंटली प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.2%, DISची होल्डिंग आहे 18.15%, पब्लिकची होल्डिंग आहे 6.4%, FISची होल्डिंग आहे 3.25% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। तसेच रेअर अर्थ अपडेटमुळे आपण हिंदुस्तान कॉपर लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो। आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.14%, पब्लिकची होल्डिंग आहे 22.79%, DISची होल्डिंग आहे 6.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.05% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। तसेच मित्रांनो, रेल्वेच्या अपडेटमुळे आपण RVNL या कंपनीला स्टडी करू शकतो। आणि कंपनीमध्ये करंटली प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.84%, पब्लिकची होल्डिंग आहे 16.09%, DISची होल्डिंग आहे 6.41%, FISची होल्डिंग आहे 4.66% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। रेल्वे अपडेटमुळे मित्रांनो, आपण इरकॉन इंटरनॅशनल कंपनीला देखील स्टडी करू शकतो। आणि कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.17%, पब्लिकची होल्डिंग आहे 28.29%, FISची होल्डिंग आहे 4.61%, DISची होल्डिंग आहे 1.92% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की काल गव्हर्नमेंटने 4 प्रपोजलला मंजुरी दिली आहे। 20,000 कोटी रुपयांच्या प्रपोजलला गव्हर्नमेंटने मंजुरी दिली आहे। आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ
इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.